गादिरोगान् सततानुषक्तान् अशेषकाय प्रसृतान् शेषान् औत्सुक्यमोहारतिदाय जघान यो पूर्ववैद्याय नमोऽस्तु तस्मै. आपण वाग्भटाचं वाचन करतोय लास्ट मला वाटतं एप्रिल पासून, ऑलमोस्ट 1 वर्ष होत आलं त्याला. तर आपले काही निदानाचे, काही चिकित्सेचे असे अध्याय झालेले होते आणि त्यानंतर आपण सूत्र ऍक्च्युली चालू केला. तर सूत्राचे आता 7वा अध्याय जो आहे, तर त्याच्या काहीच्या लास्टचे काही श्लोक आहेत तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. त्याच्यानंतर 8वा चालू होईल, की जो तुम्हाला पाठांतराला सुद्धा दिलेला आहे. जे लोक टेलिग्राम वरती असतील तर त्यांनी टेलिग्रामच्या लिंकला जॉईन करा. सो त्याच्यामध्ये ऑडिओ फाईल टाकलेली आहे. सो त्या दृष्टीने आपल्याला तिथनं ऑडिओ फाईल्स ज्या आहेत तर त्या पाठांतराच्या दृष्टीने सोयीच्या व्हाव्यात म्हणून दिलेलं आहे. आयडियल असं काही मी एकदम म्हणणार नाही, परंतु त्याच्यावरनं गाईडलाईन घेऊन तुम्ही पाठांतर करू शकता. सो त्या दृष्टीने आहे. आपले 7व्या अध्यायाचे जे आहेत ते 67 श्लोक झालेले होते आणि 67 श्लोक झालेले असताना आता 68वा श्लोक लास्टचा जो आहे तर तो आपण बघत होतो. त्याच्यामध्ये ग्राम्य धर्मे त्यजेत नारीम अनुत्तानाम रजस्वलाम. आता अन्न रक्षा विधी असं म्हणत असताना आपण बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या, की अन्न जे आहे तर ते कोणतं योग्य कोणतं अयोग्य, विषदाता त्याची लक्षणं कोणती, विषयुक्त अन्नाने काय परिणाम होतात किंवा विषयुक्त अन्न घेत असल्यानंतर किंवा देत असतानाचा जो विषदाता आहे तर त्याची लक्षणं कशी असतात, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या होत्या. आणि विषांचा विषय झाल्यानंतर त्याच्यामध्ये विशेष करून अनुपानाचा विषय झालेला होता किंवा विरुद्धांनाचा विषय झालेला होता रादर. तर विरुद्धांनामध्ये काय होतं तर काय कशाबरोबर खाऊ नये आणि त्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना एक होमवर्क दिलेला होता, राईट? सो होमवर्क जो आहे तर तो काही जणांनी केलेला आहे आणि आता बरेच जण नवीन काही जण ग्रुपवरती जॉईन झालेले आहेत. तर त्यांच्यासाठी म्हणून सांगते, जे काही होमवर्क दिलेले असतील ना तर ते ग्रुपवरती पोस्ट करत चला. ग्रुपवरती पोस्ट केल्यानंतर ज्यांनी केलेला नाहीये ना तर त्यांनाही कुठेतरी एक स्फुल्लिंग मिळतं, की आपण सुद्धा करावा हा म्हणून. आणि ज्यांनी केलेलं आहे तर त्यांचं खरंच कौतुक आणि त्याचा आपल्याला आपल्या पुढच्या ह्याच्यामध्ये सुद्धा उपयोग होणार आहे. म्हणून ते विशेष करून करायला हवं असं एक मला वाटतं. आणि फक्त हे थेरॉटिकल असं नाही होत, तर बऱ्याच वेळेला वाचत असताना आपण त्याचा संबंध जो आहे तर तो प्रॅक्टिसच्या मध्ये कसा येतो किंवा आपण काय-काय प्रॅक्टिसमध्ये करू शकतो. तर ह्या दृष्टीने सुद्धा केसेस वगैरे आपण ह्याच्यामध्ये डिस्कस करत असतो. आपण हे काय म्हणतो वाचन करत असताना. सो त्या दृष्टीने आपण ह्याचा विचार आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी कराव्यात अशी अपेक्षा आहे. ओके. तो ग्राम्य धर्मम त्यजेत नारीम अनुत्तानाम रजस्वलाम. त्याच्यानंतर अप्रियाचारां दुष्ट संकीर्ण मेहनां अतिस्थूल कृशां सूतां गर्भिणीं अन्ययोषितां वर्णिनीं अन्ययोनीं च गुरुदेवनृपालयं चैत्य श्मशान आयतन चत्वार अम्बुचतुष्पथं पर्वाण्यङ्गं दिवसं शिरोहृदयताडनम् अत्यशीतोद्धृतिक्षुद्वान् सुस्थिताङ्गपिपासितः बालो वृद्धे अन्यवेगार्तः त्यजेत रोगी च मैथुनम. त्याच्यामध्ये आपण बघतोय की कोणकोणते नियम सांगितलेले आहेत मैथुनाच्या किंवा समागमाच्या संदर्भामध्ये. तर बरेच आता इथे हा विषय एकदम का आलेला असावा असा एक प्रश्न पडायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये विशेष करून आपण बघतो की ज्या वेळेला आपण 3 उपस्तंभाचा विचार करतो, आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य.
तर आहाराच्या बाबतीमध्ये बरंच काय म्हणू आपण ज्याला इलॅबोरेट करून पहिल्या बऱ्याच अध्यायांमध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर निद्रेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण लास्ट टाईम वाचलं, की निद्रा, अल्पनिद्रा, अनिद्रा आणि त्याची कारणं आणि त्याच्यासाठी काय करावं, या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये आलेला होता. आणि त्याच्यानंतर आहार, निद्रा ते झाल्यानंतर ब्रह्मचर्य ही गोष्ट महत्त्वाची. तर ब्रह्मचर्य म्हणजे काय आणि कशा बाबतीमध्ये ते सांभाळलं गेलं पाहिजे. तर त्याचे नियम जे सांगितलेले ते ह्या शेवटच्या काही एक 10 श्लोकांमध्ये वगैरे सांगितलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही जण ब्रह्मचर्य किंवा काही जण अब्रह्मचर्य असा शब्द वापरला जातो. तर अब्रह्मचर्य असं म्हणण्याचं कारण असं, की गृहस्थाश्रमामध्ये असताना पूर्ण ब्रह्मचर्य ही काही गोष्ट तिथे पॉसिबल नाहीये किंवा नेक्स्ट जनरेशन जर का चांगली व्हावी अशी इच्छा असेल, तर मग तिथे ब्रह्मचर्य पाळून चालणार नाहीये. तर मग अब्रह्मचर्य. पण त्याचे सुद्धा नियम बरं का, म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये असताना सुद्धा मैथुन कर्म करत असताना कोणते नियम सांभाळले गेले पाहिजेत, ते महत्त्वाचे ते या ठिकाणी दिलेले आहेत. त्यालाच ग्राम्य धर्म असं म्हटलेलं आहे. तर ग्राम्य धर्मे त्यजेत नारीम. ग्राम्य धर्म करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा त्याग करावा किंवा कुठल्या प्रकारच्या स्त्रीचा त्याग करावा. अनुत्तानाम रजस्वलाम असं म्हटलंय. रजस्वला अवस्था असताना ग्राम्य धर्म करू नये. अनुत्तान असताना म्हणजे उत्तान असताना ग्राम्य धर्म करावा. अनुत्तान अशा स्त्रीसोबत ग्राम्य धर्म करू नये. अप्रियाम जी आपल्याला प्रिय नाही किंवा अप्रियाचारा किंवा तिचे आचरण प्रिय नाही, अशा ठिकाणी ग्राम्य धर्म करू नये. आणि दुष्ट संकीर्ण मेहनाम असं म्हणत असताना दुष्ट म्हणजे दुष्ट योनी ज्याला आपण म्हटलेलं आहे, त्याच्यानंतर संकीर्ण योनी आणि अशा पद्धतीचं मेहन किंवा अशा पद्धतीचं योनी स्वरूप असताना तिथे ग्राम्य धर्म करू नये. तर हेच हेतू जे आहेत ना, तर ते आपण योनी व्यापारांच्या संदर्भामध्ये सुद्धा बघत असतो. त्याच्यानंतर अतिस्थूल अतिकृशाम अतिस्थूल स्त्रीसोबत अतिकृश स्त्रीसोबत सुताम सुताम म्हणजे की जी जस्ट डिलिव्हर झालेली आहे, सुतिका अवस्थेमध्ये आहे तिच्यासोबत. त्याच्यानंतर गर्भिणी असताना ग्राम्य धर्म करू नये. आणि अन्य योषिताम म्हणजे अन्य स्त्री की जी पत्नी नाही अशा स्त्रीसोबत ग्राम्य धर्म करू नये. त्याच्यानंतर वर्णिनीम अन्य योनींच्या वर्णिनी असं म्हणलेलं आहे. तर त्याच्यामध्ये वर्णिनी अन्य योनी याचा अर्थ असा की म्हणजे ज्या पद्धतीची जन्म योनी ज्या योनीमध्ये जन्म असेल त्याच्या व्यतिरिक्त इतर योनीमध्ये अशा अर्थाने ते करू नये. त्याच्यानंतर गुरु देवन रूपालयान गुरु गृहाच्या ठिकाणी, त्याच्यानंतर देवाच्या ठिकाणी म्हणजे देवालय असताना किंवा नृपालय म्हणजे राजाच्या ठिकाणी किंवा आपला बॉस वगैरे जिथे असतो अशा ठिकाणी या गोष्टी करू नयेत. आणखीन कुठे करू नयेत तर चैत्य, श्मशान, आयतन. चैत्यभूमी ज्याला म्हटलं जातं म्हणजे वाग्भटांच्या काळामध्ये विशेषतः बौद्ध धर्म जो आहे, तर तो बऱ्यापैकी आपल्याला दिसतो की उन्नत अवस्थेमध्ये होता आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी किंवा बरेच ठिकाणी बुद्धांचे श्लोक किंवा बौद्ध धर्मामधल्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि म्हणून चैत्य असं तिथे शब्द आलेला आहे. चैत्य म्हणजे अश्वत्थ किंवा जिथे पूज्य स्थान आहे किंवा पिंपळ हा त्यांनी बोधिवृक्ष म्हटलेला आहे, तर अशा ठिकाणी करू नये. त्याच्यानंतर स्मशानाच्या ठिकाणी करू नये. त्याच्यानंतर आयतन म्हणजे 4 रस्ते जिथे एकत्र येतात ना, तर त्या ठिकाणी करू नये. किंवा आयतन ह्याला वधस्थान असं सुद्धा म्हणतात. तर वधस्थान जिथे आहे त्या ठिकाणी ग्राम्य धर्म करू नये. त्याच्यानंतर चत्वार म्हणजे 4 रस्ते जिथे एकत्र येतात तिथे. त्याच्यानंतर अंबू आणि चतुष्पथ असं म्हटलेलं आहे. अंबू याचा अर्थ पाण्याच्या ठिकाणी करू नये आणि जिथे चतुष्पथ म्हणजे 4 वेगवेगळे रस्ते वेगवेगळ्या ठिकाणी जातात अशा ठिकाणी ते करू नये. त्याच्यानंतर पर्वाण्य अनंगम दिवसम शिरो हृदय ताडनम. त्याच्यानंतर पर्व काळामध्ये पर्व काळ म्हणजे काही विशिष्ट काळ सांगितलेले असतात की पहिलं पर्व, दुसरं पर्व वगैरे आपण कुंभमेळ्याचे पर्व ऐकलेले असतात, तर त्या वेळेला करू नये. त्याच्यानंतर अनंग याचा अर्थ इतर ठिकाणी म्हणजे ज्याला आपण रेक्टल किंवा इतर ठिकाणचं हे म्हणतो, तर तशा गोष्टी करू नये. त्याच्यानंतर पर्वाण्यम अनंगम दिवसम
शिरोहृदय ताडनम, ते करत असताना त्यावेळेला शिराच्या ठिकाणी किंवा हृदयाच्या ठिकाणी ताडन होईल अशा गोष्टी करू नयेत. त्याच्यानंतर अत्य अशितहा, खूप जास्त जेवण झाल्यानंतर करू नये ग्राम्य धर्म. याचं कारण काय, तर वाताची गती आणि सामता या 2 गोष्टी तिथे असतात आणि म्हणून करू नये. आणि मग त्याच्यामध्ये वाताची गती विकृत होते आणि गती विकृत झाल्यानंतर वेगवेगळे आजार उत्पन्न होतात, म्हणून या गोष्टी करू नये. त्याच्यानंतर अधृती असं म्हटलेलं आहे. अधृती म्हणजे काय, तर न धारण करता. म्हणजेच काय, तर ज्या ज्या वेळेला धृती म्हणजे शांतता किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये न घाबरणं, ह्याला अधृती असं धृती म्हटलेलं आहे. तर अधृती म्हणजे खूप घाबरल्यानंतर अशा अवस्थेमध्ये करू नये. त्याच्यानंतर क्षुद्वान, जसं खूप जास्त भूक लागलेली असताना करू नये ना, तर तसंच खूप जास्त भूक लागलेली असताना, तसंच खूप जास्त जेवण झालेलं असताना या दोन्ही अवस्थांमध्ये करू नये. त्याच्यानंतर तृषित किंवा पिपासार्थ म्हणजे खूप जास्ती तहान लागलेली असताना तसं करू नये. त्याच्यानंतर अत्यशीतो अधृतिः क्षुद्वान दुःस्थितांग पिपासितः. दुःस्थितांग म्हणजे विषम स्थित अंग असताना अशा पद्धतीनं करू नये. त्याच्यानंतर बालहा, लहान मुलांच्या ठिकाणी ह्या गोष्टी व्हायला नाही पाहिजेत. पण त्याच्यामध्ये आपण बघितलेलं असतं, की जे योनिव्यापत सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये अचरणा किंवा प्राकचरणा योनिव्यापत जे विशेष करून ते म्हणजे बालांच्या संदर्भामध्ये विकृती उत्पन्न होतात. त्याच्यानंतर वृद्ध झाल्यानंतर सुद्धा या गोष्टी करू नये. आणि अन्य वेगार्थः, अन्य वेगार्थ म्हणजे काय, तर इतर वेग उत्पन्न झालेले असताना म्हणजे मलमूत्र प्रवृत्तीचे वेग उत्पन्न झालेले असताना ग्राम्य धर्म करू नये. याचं कारण मुख्यतः हेच आहे, की तिथे पुन्हा वातांच्या गती ज्या आहेत त्या विगुण होणार आहेत आणि वातांच्या गती विगुण झालेल्या असल्यामुळं काय होणार आहे, तर विशेषत्वानं वाताची विकृती आणि त्यातनं उत्पन्न होणारे वायूचे आजार ह्या गोष्टी होणार आहेत, म्हणून या गोष्टी करू नयेत. अन्य वेगार्थः त्यजेत रोगी च मैथुनम, म्हणजे काय, तर रोगी ही अवस्था असताना सुद्धा मैथुन ही गोष्ट वर्ज्य करायला हवे. सो ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की बरेच नियम आहेत त्याच्यामध्ये, की काय करावं, काय नाही करू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. म्हणजे जो तिसरा उपस्तंभ आहे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य, तर ब्रह्मचर्याच्या बाबतीमध्ये हे सगळं वर्णन सांगितलंय. मग आता कशा प्रकारच्या ग्राम्य धर्माचं सेवन करावं, तर सेवेत कामतः कामम तृप्तो वाजीकृतो हिमे त्र्यहात वसंत शरदोः पक्षात वर्षा निदाघयोः. सेवेत कामतः कामम तृप्तो वाजीकृताम हिमे. हिमे, हिम म्हणजे हेमंत ऋतूमध्ये थंडी असताना, हिम म्हणजे थंडपणा. तर थंडी असताना म्हणजे हेमंत ऋतूमध्ये काय करावं, तर सेवेत कामतः, ह्याच्यात संपूर्ण ह्याच्यामध्ये वर्ब कुठला आहे, तर सेवेत. कोणी सेवेत असं करता म्हणजे कोणी करावं, तर कामतः, ज्याला इच्छा झालेली आहे त्यांनी सेवेत. किती सेवन करावं, तर कामम तृप्तो म्हणजे जोपर्यंत काम तृप्त होत नाही तोपर्यंत. मग कोणी, परंतु की वाजीकृताम कामतः सेवेत कामम तृप्तो. आणि कुठल्या ऋतूमध्ये, तर हिम म्हणजे थंडीच्या काळामध्ये किंवा हेमंत ऋतूमध्ये. तर ज्या वेळेला वाजीकरण औषध घेऊन पुष्टी आल्यानंतर मग यथाकाम या ग्राम्य धर्माचं सेवन करावं. त्याच्यानंतर त्रेहात वसत शरदोह, वसंत शरदोह. वसंत आणि शरद ऋतूमध्ये त्रेहात म्हणजे 3 दिवस मिनिमम जे आहेत ना, तर ते सोडायला हवेत आणि मग ग्राम्य धर्म घ्यायला हरकत नाही. आणि पक्षात वर्ष निदाघयोः, वर्ष म्हणजे पावसाळा असताना, आणि पावसाळा आणि निदाघ म्हणजे ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये उष्णता आहे असा ग्रीष्म ऋतू. जे ग्रीष्म ऋतू आणि वर्षा ऋतू ह्या 2 ऋतूंमध्ये पक्षात म्हटलेलं म्हणजे 15 दिवसातून एकदा या पद्धतीनं हे प्रमाण ठेवायला हवं. त्याच्यानंतर भ्रमक्लम उरु दौर्बल्य बल धात्वग्नि धात्वंद्रिय क्षयः अपर्व मरणम स्यात् अन्यथा गच्छतः स्त्रियाम. म्हणजे काय, तर हे नियम सोडून ह्या सगळ्या नियमांचं पालन न करता जर का ह्या गोष्टी सेवन केल्या गेल्या आणि ग्राम्य धर्माचं सेवन केलं गेलं
आणि त्याच्यामध्ये जेवढा काळ सांगितलेला आहे, जी काही स्थिती सांगितलेली आहे किंवा जी अवस्था शरीराची सांगितलेली, ह्या सगळ्याचा विचार न करता जर का ह्या गोष्टी सेवन केल्या गेल्या, तर काय-काय होऊ शकतं? तर भ्रम, क्लम, उरू दौर्बल्य. भ्रम म्हणजे चक्कर येणं. आता इथे आपण बघतोय, की भ्रमाचा संबंध जो असतो ना, तो बऱ्याच वेळेला अ, वाताशी आणि पित्ताशी या दोन्ही गोष्टींशी संबंधित असतात. मग ब्रह्म म्हणत असताना पित्तामुळे असणारा, वातामुळे असणारा. तर इथे जर का आपण बघितलं तर विशेषत्वाने वाताशी संबंधित जो आहे तो आपल्याला इथे जाणवायला पाहिजे. म्हणजे काय चक्रारूढमिव गतिः भ्रमः म्हणजे चक्रावरती ते असतात ना मेरी गो राउंड वगैरे त्याच्यामध्ये बसल्यानंतर जसं फिलिंग येतो तर तसं जे होतं ते म्हणजे भ्रम. तर चक्रारूढमिव गतिः भ्रमः. तर हा भ्रम उत्पन्न होऊ शकतो. ह्याचं कारण काय आहे? तर वाताची गती विकृत झालेली आहे म्हणून. त्याच्यानंतर क्लम म्हणजे खूप जास्त थकून गळून गेल्यासारखं वाटणं आणि उरू दौर्बल्य विशेषत्वाने उरू स्थानामध्ये म्हणजे सख्ती प्रदेशी दौर्बल्य येणं ही गोष्ट ह्याच्यामध्ये होते. याचा अर्थ काय? तर अपानाची जी गती आहे ना, त्याच्यामध्ये विकृती आलेल्यामुळं ह्या गोष्टी आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर बल, धातू, इंद्रिय क्षयः, बलक्षयः, धातुक्षयः आणि इंद्रिय क्षयः. बलाचा क्षय होतो. हे नियम न पाळता जर का ग्राम्य धर्माचं सेवन केलं गेलं तर. त्याच्यानंतर धातूंचा क्षय होतो. धातूंचा क्षय म्हणत असताना 7ही धातू अशी गोष्ट घ्यायला पाहिजे. मग ते वेगवेगळे जे शोष वर्णन केलेले आहेत की नाही, राजयक्ष्म्याच्या संदर्भामध्ये वर्णन करत असताना, तर त्याच्यामध्ये अध्वशोष, भारशोष असं म्हटलेलं आहे. तर तसा हा मैथुन शोष असं आपण म्हणू शकतो. सो धातूंच्या सर्वच धातूंचा शोष होणं ह्या गोष्टींनी ही गोष्ट घडायला लागते. मग आता सर्व धातूंचा शोष असं म्हणत असताना रसापासून ते शुक्रापर्यंत 7ही धातू त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड होणार आहेत. आणि तसं असल्यामुळं आपण ज्याला अनुलोम आणि प्रतिलोम राजयक्ष्म्यापैकी जो प्रतिलोम राजयक्ष्मा आहे ना, तर त्याचा संबंध इथे येणार आहे. मग आता प्रतिलोम राजयक्ष्मा म्हणत असताना पहिल्यांदा शुक्राचा क्षय आणि शुक्रानंतर मग एक-एक धातू अलीकडचा या पद्धतीनं क्षय होत येणार आहे. आणि तसं झाल्यामुळे काय होतंय, तर सर्व शरीराच्या धातूंचं बळ कमी होतंय, अर्थात इम्युनिटी कमी होणार आहे आणि वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण मिळणार आहे. आणि म्हणूनच आपण बघतो, की राजयक्ष्माच्या संदर्भामध्ये वर्णन करत असताना कसं वर्णन आलेलं आहे, तर अनेक रोगानुगतो बहुरोग पुरोगमः राजयक्ष्मा क्षयशोषः रोगराज्य इति स्मृतः. अनेक रोगानुगतः म्हणजे अनेक रोगांच्या मागून गेलेला आणि बहुरोग पुरोगमः याच्यानंतर अनेक रोग होणार आहेत, असा हा राजयक्ष्मा. म्हणजे छोटी लक्षणं आधी दिसायला लागतात बरीचशी. मग त्याच्यानंतर अरोचकासारखं किंवा अग्निमांद्यासारखी अशी व्याधी स्वरूपामध्ये ते यायला लागतात. मग त्याच्यानंतर राजयक्ष्मा होतो आणि मग राजयक्ष्मा झाल्यानंतर बरेच रोग पुन्हा त्याच्या पाठीमागून येतात. जसं उरक्षत आहे किंवा इतर बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये फक्त चेस्ट ह्याच्याशी संबंधित टीबी असं न धरता राजयक्ष्मा हा सर्व धातूंचं शोषण करणारा या अर्थाने बघायला पाहिजे. ज्याच्यामध्ये इम्युनिटी कमी होणार आहे, धातूंचं बळ कमी होणार आहे. त्याच्यामध्ये अग्निमांद्य तर आहेच आणि म्हणून सर्व शरीराची हानी होणं ही गोष्ट त्याच्यामध्ये होते. आणि म्हणून राजयक्ष्म्याचं वर्णन सुद्धा करत असताना "इये अ, इये जगेचा चंद्रू क्षय रोगू" असं सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे पृथ्वी लोकाचा चंद्र जो आहे ना, म्हणजेच कोण तर आपण ज्याला आता चंद्रमा म्हणतो, तर तो जो आहे तो सुद्धा क्षयरोगी आहे. जे दिसताना आपल्याला दिसतं, की त्याच्या कला असतात. म्हणजे 15 दिवस क्षीयमान असतो आणि 15 दिवस तो वर्धमान असतो. आणि म्हणून त्याला क्षयरोग झालेला आहे, असं म्हटलं जातं. म्हणून नक्षत्राणां द्विजानांच राज्ञो भूद्यदयं पुरा यच्च राजाच यक्ष्माच राजयक्ष्मा ततो मतः. हा राजांना होऊन गेला आणि नक्षत्रांचा द्विजांच्या ठिकाणी हा होऊन गेलेला आहे आणि म्हणून राजयक्ष्मा असं त्याचं नाव आहे. हे राजयक्ष्मा सगळीकडनं कुठून आला तर शोष असा शब्द जो आहे त्याच्यावरून आलेला आहे. धातू इंद्रिय क्षयः ह्याच्यावरून आता आपण बोलत आहोत. तो राजयक्ष्माकडे निघणाऱ्या या सगळ्या संप्राप्त्या आहेत आणि राजयक्ष्मा एवढा मोठा व्याधी आहे आणि तो हे जर का ग्राम्य धर्माचे नियम नाही सांभाळले तर तो होणार आहे आणि म्हणून विशेषत्वाने ब्रह्मचर्याला महत्व आहे. सो भ्रम, क्लम, उरू दौर्बल्य, बल क्षयः, धातू क्षयः, इंद्रिय क्षयः. आता आपण धातूंबद्दल बोललो. परंतु ह्याच्या पुढे जाऊन इंद्रिय क्षय असंही म्हटलेलं आहे. आता इंद्रियांचा क्षय असं म्हणत असताना आपल्याला माहिती आहे की 11 इंद्रिय असतात एकूण. मग ह्या 11 इंद्रियांमध्ये विशेषत्वाने आपण बघतो की 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 1 जे आहे ते उभयात्मक असं मन. मग आता इथे कर्मेंद्रियाचा क्षय ही तर गोष्ट आपण समजू शकतो. म्हणजे ज्याला आपण वाक, पाणी, पादपायू, उपस्थ.
मग उपस्थाच्या कर्मेंद्रियाचा क्षय, मग इम्पोर्टन्स डेव्हलप होणं वगैरे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येणार आहेत. परंतु ह्याच्या बरोबरीने इतर सुद्धा गोष्टी म्हणजे इतर सुद्धा इंद्रियांवरती त्याचा परिणाम होतोय, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि म्हणून इंद्रिय क्षय हा असा शब्द वापरलेला आहे. आता हा इंद्रिय क्षय असं म्हणत असताना आता कर्मेंद्रियांचा आपण विचार करूयात. मग त्याच्यामध्ये वाक् क्षय म्हणजे एखाद्या शरीरामध्ये जर का धातूंचं दौर्बल्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं असेल, तर त्याची जी वाणी किंवा त्याचं जे बोलणं आहे ना, तर त्याचा आवाज खोल गेल्यासारखा, अर्ध गेल्यासारखा ही गोष्ट होते. तर त्याप्रमाणे ह्या गोष्टी होणं किंवा एखाद्या वेळेला स्टॅमरिंग जास्त प्रमाणामध्ये येणं, ही सुद्धा गोष्ट त्याच्यामध्ये दिसू शकते. त्याच्यानंतर पाणी हातांच्या ठिकाणी बाहुबल कमी होणं या अर्थाने इंद्रिय क्षय असं आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर पाद, उरूंच्या ठिकाणी दौर्बल्य हे तर त्यांनी स्वतःहून दिलेलं आहे. पायांच्या ठिकाणी दौर्बल्य उत्पन्न होतं. त्याच्यानंतर वात, पाणी, पाद, पायू विसर्जन प्रक्रिया आहे तर ती विकृत होणार आहे. याचं कारण वाताची गती विकृत होणार आहे आणि म्हणून इंद्रियांचा क्षय होणं आणि म्हणून आपण काही पेशंट्समध्ये सुद्धा बघतो की युरिनरी इन्कॉन्टिनन्स असणं. तर हे पेशंट्स आपल्याकडे बऱ्यापैकी असतात. मग केस टेकिंग करत असताना आपण ह्या गोष्टींचा संदर्भ सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. युरिनरी इन्कॉन्टिनन्स आहे असं म्हणताना जनरली एक जो विचार केला जातो, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं म्हणजे काही ना काहीतरी इन्फेक्शन्स असणं. दुसरी गोष्ट म्हणजे काही वेळेला हिस्टेक्टॉमी वगैरे झालेलं असणं किंवा पेल्विक एरियामध्ये कुठल्याही सर्जरीज झालेल्या असणं. ह्या गोष्टी असतील तर युरिनरी इन्कॉन्टिनन्स असतं. हर्निएशन असणं ह्या गोष्टींमुळे पण युरिनरी इन्कॉन्टिनन्स असतं. ह्याच्यानंतर कास किंवा खोकला किंवा क्षवथू ह्या गोष्टी आल्यानंतर मूत्र प्रवृत्ती होणं ही गोष्ट जी घडते त्याच्यामध्ये सुद्धा आपण युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणतो. तर हा इन्कॉन्टिनन्स येतोय कुठून? तर वाताची गती विकृत होते म्हणून हा इन्कॉन्टिनन्स येत आहे. बरोबर? सो ही वाताची गती विकृत करण्यासाठी उचित किंवा अनुचित प्रकारचा ग्राम्य धर्म अशी गोष्ट आपण बघायला हवी. आणि म्हणूनच जे पेशंट्स युरिनरी इन्कॉन्टिनन्सचे असतात, तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ह्याचा विचार करायला हवा आणि ही हिस्ट्री विचारायला हवी. त्याच्यानंतर इंद्रियांच्या बाबतीमध्ये वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ. उपस्थाच्या संदर्भामध्ये तर दिसणारच आहे की इम्पोर्टन्स वगैरे. त्याच्यानंतर जे ज्ञानेंद्रिय म्हणून सांगितलेली आहेत की नाही, तर त्या ज्ञानेंद्रियांमध्ये श्रोत्र, चक्षु ह्या ज्या काही गोष्टी आहेत हां, आता एकेकाचा आपण विचार करूयात. अ, त्याच्यामध्ये आता समजा चक्षुरेंद्रिय आहे, तर त्याची सुद्धा ताकद कमी होणं. आता चक्षुरेंद्रियाची ताकद एकदम ह्या संदर्भामध्ये कशी काय कमी होईल याचा जर विचार केला तर 2 कारणं त्याची आपल्याला दिसतात. तर अतिमैथुन केल्यामुळं धातूंचा क्षय होणं आणि धातूंचा क्षय झाल्यामुळं लास्ट जो आहे तो शुक्राचा क्षय होणार आहे पहिल्यांदा. शुक्रक्षय झाल्यामुळं ज्याचा इमिजिएट प्रतिलोम पद्धतीने बघू ना, तर मज्जा जी आहे धातू, तर त्या मज्जा धातूचा क्षय होणार आहे आणि डोळा जो आहे तो मज्जेचा अवयव सांगितलेला आहे आणि म्हणून बघण्यामध्ये किंवा त्याच्या इंद्रियाच्या शक्तीमध्ये अ, हानी आपल्याला दिसते. आणखीन एक दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाताची गती इथे बदललेली आहे. वाताची गती बदलल्यामुळे काय होणार आहे, तर अग्नी विकृती होणार आहे. कारण मारुत जो आहे तर त्याला अग्निसखा असं म्हटलेलं आहे आणि जर त्या ठिकाणी आपल्याला वायूची गती बदललेली दिसते, तर अग्निसुद्धा विकृती त्यामध्ये दिसते आणि म्हणून ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण श्रोत्राचा विचार करू, तर श्रोत्र जे आहेत ना, तर ते विशेष करून आकाशात महाभूताचे आहेत. सो ऐकण्यामध्ये इव्हन आपण बघितलं तर ह्याचे गृहिणीचे जे पेशंट असतात, तर त्याच्यामध्ये सुद्धा कर्णकश्वेडी, श्रमी, भ्रमी असं म्हटलेलं आहे. सो गृहिणीच्या पेशंटमध्ये सुद्धा आपण बघतो की शुक्र विकृती दिसतात आणि गृहिणीच्या संदर्भामध्ये कर्णकश्वेड हे पण लक्षण आलंय. म्हणजे टिनिटस वगैरे ह्या गोष्टी आहेत ना, ते ह्या ग्राम्य धर्माच्या संदर्भामध्ये विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर स्पर्शनेंद्रिय ह्याचा जेव्हा विचार करू, तर ते विशेष करून वायूचे इंद्रिय आहे, बरोबर? तर वायूचा विचार करत असताना इथे वायूची गती विकृत झाल्यामुळं काय होणार आहे, तर काही वेळेला हायपर सेन्सिटिव्हिटी किंवा हायपोसेन्सिटिव्हिटी ह्या गोष्टी डेव्हलप होणार आहेत. सो त्या दृष्टीने त्वचेचा किंवा स्पर्शनेंद्रियाचा विचार करायला पाहिजे. त्याच्यानंतर रसना. रसना म्हणत असताना आप महाभूताची आहे. आप महाभूताच्या मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की शोष किंवा रसाचा शोष व्हायला लागल्यानंतर विशेषत्वाने ग्रहण शक्ती जी आहे ती कमी व्हायला लागते आणि म्हणून चव न लागणं ही गोष्ट दिसते, जी राजक्षम्यामध्ये आपल्याला अरोचक म्हणून दिसते. सो अरोचक ही गोष्ट उत्पन्न होण्याच्या दृष्टीने रसाची विकृती असणं ही गोष्ट घडायला लागते. आणि जे जलीय किंवा आपमहाभूत प्रधान असे धातू आहेत त्याच्यामध्ये शुक्र आहे आणि रस आहे आणि म्हणून शुक्रातून डायरेक्टली रसाचा क्षय आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी असणाऱ्या इंद्रियांच्या ताकद किंवा कमी होणं या दृष्टीने दिसतात.
आणि जे लास्ट आपलं आहे ते म्हणजे घ्राण. तर घ्राण म्हणजे पृथ्वी महाभूताचा संबंध आहे आणि ही जी धरा किंवा उपस्थ आहे तर ते पृथ्वी महाभूताचं इंद्रिय म्हणून सांगितलेलं आहे. सो प्रत्यक्ष त्याच्यावरती परिणाम येणं ह्या गोष्टी दिसतात आणि म्हणूनच आपण हेही बघतो की नस्याचा उपयोग जो आहे ना तर तो उपस्थाच्या संदर्भामधल्या विकृतींमध्ये खूप चांगला दिसतो आणि म्हणून वेगवेगळी नस्य जी आहेत तर ती आपण वंध्यत्वामध्ये किंवा वंध्यत्वाची इतर जी कारणं आपल्याला सापडतात तर त्याच्यामध्ये आपण निश्चितच बघू शकत असतो. सो ह्या दृष्टीने ह्या सर्व इंद्रियांचा क्षय असं बघायला पाहिजे. आता आपण बघितलं की कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय ह्या 2 इंद्रियांच्या क्षयाचा आणि ग्राम्य धर्माचा संबंध बघितला. परंतु सगळ्यात महत्वाचं किंवा सगळ्यांचं सारथ्य करणारं असं जे मन आहे ना, तर ते 11वं इंद्रिय म्हणजे उभयात्मक मन असं म्हटलेलं आहे. आणि ज्या वेळेला शुक्राचा क्षय होतोय, तर त्याच्यानंतर ओजस्तु तेजो धातूनां शुक्रांतानां परमश्रुतम् हृदयस्थमपि व्यापी देहस्थिती निबंधनम असं म्हटलेलं आहे. तर असं हे जे शुक्र की जे हृदयामध्ये अवस्थित स्थान त्याचं आहे, सर्व संपूर्ण शरीरामध्ये त्याचं गती किंवा त्याचं विचरण आहे आणि असा जे ओज आहे, तर त्याची हानी झाल्यामुळं शुक्रक्षयामुळं जर का त्याची हानी झाली तर काय होणार आहे? तर त्याच्यामध्ये ध्यायती व्यथितेंद्रियाः दुःच्छायो दुर्मना रुक्षो भवेच्छामश्च तच्छये असं म्हटलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये बिभिते दुर्बलो भीक्षणं ध्यायती व्यथितेंद्रियाः दुःच्छायो दुर्मना रुक्षं भवेच्छामश्च तत्क्षय. तत्क्षय म्हणजे ओजक्षय. ओजाचा जर क्षय झाला तर त्याच्यामुळे काय काय होतं बिभिते सगळ्यात पहिल्यांदा घाबरायला लागतो माणूस. छोट्या-छोट्या गोष्टींना घाबरायला लागतो. पहिल्यांदा गर्दीत जायला नकोसं वाटतं. मग नंतर कुणाशी बोलायलाच नको वाटतं किंवा कुठलेही एखादा समारंभ असेल तर तिथे जायला नको वाटतं. अशा गोष्टी चालू व्हायला लागतात आणि अलूप व्हायला लागतो माणूस. त्याच्यानंतर बिभेती दुर्बलो अभीक्ष्णम ध्यायती. सतत कसला ना कसला तरी विचार करणं, हातांची विचित्र हालचाल करणं ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये यायला लागतात. व्यथिते इंद्रिय हा मन व्याकुळ होतं सारखं त्याचा. दुष्छायो मग त्याच्या डोळ्याखाली विशिष्ट प्रकारच्या ज्याला डार्क सर्कल्स म्हणतो असे यायला लागतात. दुर्मन मन त्याचं दुर्मन होतं, दुर्मती उत्पन्न होते म्हणजे योग्य निर्णय नाही घेऊ शकत आणि भवेत क्षामहा म्हणजे व्याकुळ होणं ह्या पद्धतीने होतं. तर ह्या सगळ्या इंद्रियांच्या क्षयाचं कारण जे काही सांगितलेलं ना ते म्हणजे अनुचित असा ग्राम्य धर्म आणि म्हणून ह्या गोष्टीला इतकं महत्व आहे. अब्रह्मचर्य किंवा ब्रह्मचर्य असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याच्यानंतर अपर्व मरणम असं म्हटलेलं आहे. आता पर्व म्हणजे काय तर योग्य काळामध्ये असणं आणि अपर्व म्हणजे अयोग्य काळामध्ये किंवा अकाली ज्याला आपण म्हटलं जातं तसं. धातूंचा क्षय जास्त झाल्यामुळं आयूचा क्षय नाही झाला तरी सुद्धा मृत्यू येणं ही गोष्ट घडते ज्यावेळेला ग्राम्य धर्माचं अनुचित पालन केलं जातं त्यावेळेला. आणि म्हणून अपर्व मरणम च स्यात् अन्यथा गच्छत स्त्रियाम. अन्यथा म्हणजे अन्यथा गच्छत स्त्रियाम म्हणजे स्त्रियांच्या ठिकाणी अन्यथा म्हणजे हे रूल न पाळता जर का गेलात तर ह्या गोष्टी होतील. एक पुढे एक श्लोक आहे बरं का मला असं वाटतं दुसऱ्या अध्यायामध्ये आपण वाचलेलं होतं. स्वातंत्र्य स्त्रीषु च त्यजेत आचार्य सर्व चेष्टासु लोक एव हि धीमतः अनुकुर्यात् तमेवातो लौकिकीर्थे परीक्षकः. तर त्याच्यामध्ये भाषांतर किंवा बरेच ठिकाणी स्वातंत्र्य हा स्त्रीषु च त्यजेत ह्याचं स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये असं केलं जातं आणि त्याचा रेफरन्स जो सांगितला होता ना तो बऱ्याच वेळेला न स्त्रीणाम स्वातंत्र्य न अर्हती वगैरे असं काहीतरी मनुस्मृतीतला दाखला दिला जातो. परंतु स्त्रीषु याचा अर्थ सप्तमी आहे बरोबर. स्त्रियांच्या ठिकाणी ओके. स्वातंत्र्यम त्यजेत म्हणजे स्वातंत्र्याचा त्याग करावा म्हणजेच पारतंत्र्यात राहावं म्हणजेच काय तर नियमांमध्ये राहायचं. ओके म्हणजेच काय तर ग्राम्य धर्म पालन करत असताना नियमात राहून स्त्रीचं सेवन करावं. स्त्री सेवन करत असताना तिथे स्वातंत्र्य घेऊ नये असा अर्थ लावावा असं एक मला वाटतं. सेकंड दुसऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे स्वातंत्र्य स्त्रीषु च त्यजेत. एकदा काढून बघा तुम्ही. भाषांतरात बरेच ठिकाणी असं म्हटलेलं आहे की स्त्रीला स्वातंत्र्य देऊ नये पण त्याचा अर्थ हा अशा पद्धतीनं लावावा असं वाटतं. कारण की जिथे-जिथे सद्वृत्त किंवा स्वस्थ वृत्त सांगितलंय ना, तर स्वस्थ वृत्ताचा जो मुख्य पाया आहे, त्याच्यामध्ये आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य असं म्हणत असताना ब्रह्मचर्याचा अदरवाईज सेकंड दुसऱ्या अध्यायामध्ये कुठेच उल्लेख नाहीये दिनचर्या सांगताना. म्हणून दिनचर्येमध्ये त्यांनी अगदी थोडक्यात म्हणजे सूत्र रूपामध्ये सांगितलंय की स्वातंत्र्य स्त्रीषु च त्यजेत. स्त्रीच्या ठिकाणी स्वातंत्र्याचा त्याग करावा.
म्हणजे कशाही पद्धतीनं मनःपूतं समाचरेत ह्या पद्धतीनं ग्राम्य धर्माचं सेवन करू नये, परंतु ज्याला आपण नियमात बांधून घेऊन मग स्त्री सेवन करावं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून इथे अपर्व मरणम च स्यात् अन्यथा गच्छत स्त्रियां, स्त्रियांच्या ठिकाणी स्वातंत्र्य घेऊ नये आणि त्यावेळेला सनियम ह्या पद्धतीनं ग्राम्य धर्माचं सेवन करावं. त्याच्यानंतर स्मृती मेधायुरारोग्य पुष्टी इंद्रिय यशोबलैः अधिकाः मंदजरसः भवन्ति स्त्रीषु संयताः. आता जो आपण म्हटलं ना स्वातंत्र्य स्त्रीषु त्यजेत, तर त्याचा अर्थ असा घ्यावा, तर त्याचा इथे एक रेफरन्स आपण म्हणून ही गोष्ट सांगू शकतो. तर स्मृती मेधा आयु आरोग्य पुष्टी इंद्रिय इंद्रिय यशो बल अधिकाः मंदजरसः भवन्ति स्त्रीषु संयताः. संयत म्हणजे नियमित या अर्थाने, सम अधिक यत संयमित असं म्हणतात ना, संयमित प्रक्रिया दिली. संयमित प्रक्रिया म्हणजे काय, कंट्रोल्ड इमोशन्स या अर्थाने, म्हणजे कंट्रोल ठेवा, स्वतःवरती ताबा ठेवा किंवा नियमात राहा या अर्थाने. स्त्रीषु संयताः भवन्ति म्हणजे काय, इथला संपूर्ण ह्याच्यामधलं वर्ब काय आहे तर भवन्ति. स्त्रीषु संयताः म्हणजे जे जे स्त्रीच्या ठिकाणी संयत असं वर्तणूक करतात ते भवन्ति. कीदृशः भवन्ति तर स्मृती मेधा आयु आरोग्य पुष्टी इंद्रिय यशोबलैः अधिकाः आणि मंदजरसः भवन्ति. म्हणजे काय, तर जे जे लोक या नियमांचं पालन करतात तर त्यांच्या ठिकाणी काय होतं तर अधिकः स्मृती, अधिका मेधा, अधिकः आयुः, अधिकः आरोग्यः, अधिकः पुष्टी, अधिकः इंद्रिय, अधिकः यश, अधिकः बलः आणि मंदजरसः भवति. आता अधिक स्मृती म्हणजे योग्य पद्धतीने केल्यानंतर मग काय म्हणू आपण ज्याला की वाजीकरण औषधांचं सेवन वगैरे करून मग त्याच्यानंतर ज्या वेळेला नियमांनी बांधलेलं असं स्त्री सेवन केलं जाईल, तर त्यावेळेला स्मृती वाढेल, मेधा वाढेल, आयुष्य वाढेल, आरोग्य वाढेल, पुष्टी वाढेल, इंद्रिय त्यांचे ताकद वाढेल, यश वाढेल आणि बल वाढेल. म्हणजे ह्याच्यामध्ये अडकून राहायला नाही पाहिजे. कसं आहे की ज्या ज्या वेळेला निसर्ग नियम म्हणून या गोष्टी जाणवणार आहेत, होणार आहेत, तर सगळ्या हे जे आहेत ना काय म्हणतो इंद्रिय, तर त्यांना त्यांचं न पीडयेत न पीडयेत इंद्रियाणी न चैतन्यातील आलयत असं म्हणलंय. इंद्रियांचं पीडन करायचं नाहीये आणि म्हणून ग्राम्य धर्म सेवन करायचंय, परंतु न च एतानी अति लालयेत असं म्हणलंय. तर याचं सेवन करत असताना त्यांचं लालन करून ग्राम्य धर्माचं मनःपूतं समाचरेत असं नाही करायचंय. आणि तसं नाही केलं तर काय होणार आहे तर शरीरामध्ये इंद्रियांची ताकद वाढेल आणि यश आणि बल या गोष्टी सुद्धा वाढतील. आणि काय तर मंद जरसहा म्हणजे म्हातारपण उशिरा उशिरा येईल. मंद म्हणजे हळूहळू, जरसहा म्हणजे म्हातारपण उशिरा येईल असं केल्याने काही वेळेला आपण बघतो की गृहिणी आहे किंवा इतर कुठलेही धातू विकृती करणारे जे आजार असतात ते होऊन गेल्यानंतर, जसं राजक्ष्मा आहे, गृहिणी आहे, ते होऊन गेल्यानंतर माणूस वर्षभरात एकदम 4 वर्षा इतका 5 वर्ष इतका म्हातारा दिसायला लागतो. का तर विकृत शुक्र किंवा शुक्राचा उपचय चांगला झालेला नसतो म्हणून. आणि मग इथे जर का शुक्राचं चवन जास्त प्रमाणामध्ये झालं आणि तसं झाल्यामुळं जर का शरीरामध्ये जो प्रतिलोम पद्धतीनं पोषण व्हायला पाहिजे ते जर नाही झालं तरी देखील जरा म्हणजे म्हातारपण हे लवकर येतं. म्हणजे जर ग्राम्य धर्माचं मनःपूतं समाचरित ह्याप्रमाणे आचरण केलं तर. परंतु जो नियमित संयमित असं करतो, स्त्रीषु संयताः असं असतो, तो मंद जरसः भवन्ति म्हणजे त्याला म्हातारपण जे आहे ना ते उशिरा येणार आहे. आणि मग इथे असा विचार करायला पाहिजे की मग हा ग्राम्य धर्म नाहीच जर का सेवन केला गेला तर तिथे मनाचा संबंध येतो. कारण की न पीडयेत इंद्रियाणी न चैतानी अति लालयत. इंद्रिय पीडन होतंय आणि पीडन झाल्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्या मनावरती ताण करणाऱ्या आहेत. सो मनावर ताण पण नाही आला पाहिजे, परंतु त्या इंद्रियामध्ये अधिक अडकूनही नाही राहायला पाहिजे, इंद्रियांचं लालन नाही करायला पाहिजे. तर ह्या पद्धतीनं या गोष्टींचं सेवन करायला हवं. स्मृती मेधा आयु आरोग्य पुष्टी इंद्रिय यशोबलैः अधिका मंदजरसः भवन्ति स्त्रीषु च संयताः. त्याच्यानंतर स्नान अनुलेपन हिमाः अनिल खंड खाद्य शीतांबु दग्ध दुग्ध रस यूष सुरा प्रसन्नाः
सेवेत च अनुशयनं विरतौ रतस्य तस्य एव आशु वपुषः पुनरेति धाम. आता याच्यामध्ये काय करावं? सेवेतच अनुशयनम म्हणजे काय? सेवेत सेवन करावं. च अनुशयनम विरतौ रतस्य रतस्य विरतौ म्हणजे ह्या गोष्टी झाल्यानंतर म्हणजे ग्राम्य धर्म सेवन केल्यानंतर काय करावं? सेवेत शयनम आणि शयन करण्यापूर्वी काय काय करावं? स्नान, अनुलेपन, हिम, अनिल, खंड खाद्य, शीतांबू, दुग्ध, रस, युष, सुरा, प्रसन्ना या गोष्टींचं सेवन करावं. आणि मग शयन करावं आणि शयन केल्यानंतर काय होणार आहे? तर आशु वपुषः पुनरेति धाम. म्हणजे या सगळ्या गोष्टींचं जर का सेवन केलं तर पुन्हा हा लवकरच शरीर जे आहे ते पुन्हा त्वरित पुनरेती म्हणजे पुन्हा योग्य ठिकाणी येतं. धाम म्हणजे त्याच्या नॉर्मल काय म्हणू आपण ज्याला स्टेजला येतं. तरी ह्याप्रमाणे म्हणजे काय काय करायचंय? तर च अनु म्हणजे ग्राम्य धर्म झाल्यानंतर स्नान करावं, उटणं लावावं. त्याच्यानंतर थंड वारा, हिम अनिल म्हणजे थंड वारा, खंड खाद्य म्हणजे खंड शर्करा म्हणजे साखरेच्या काहीतरी गोष्टी खाव्यात किंवा शीत अंबू दुग्ध रसहा थंड पाणी, शीत अंबू शीत दुग्ध शीत रसहा म्हणजे थंड पाणी प्यावं किंवा थंड दूध प्यावं किंवा मांसरस घ्यावा किंवा युष घ्यावा, सुरा घ्यावी किंवा प्रसन्ना घ्यावी. ह्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि शयन करावं. असं केल्यानंतर काय होणार आहे? तस्य एवं आशु वपुषः पुनरेति धाम. ह्या दृष्टीने त्याच्यानंतर श्रुत चरित समृद्धे कर्म दक्षे दयालौ भिषजी निरनुबंधे देह रक्षां निषेव्य भवती विपुल तेज स्वास्थ्य कीर्तिं प्रभावः स्वकुशल फलभोगी भूमिपालश्चिरायुः. या पद्धतीनं जो वर्णन किंवा जो काय म्हणतो आचरण करेल तर त्याला काय काय गोष्टी होतात? श्रुत चरित समृद्ध अशा पद्धतीनं श्रुत म्हणजे विद्येने परिपूर्ण म्हणजे श्रुत असा अर्थ म्हणजे विद्येने संपन्न किंवा परिपूर्ण अशा अर्थानं. चरित समृद्ध म्हणजे आचाराने समृद्ध असलेला, कर्म दक्ष हा आपल्या कर्माला दक्ष असणारा म्हणजे काय करणं म्हणजे मी आता काय करायला हवं, माझी अवस्था कुठली आहे त्याच्यामध्ये दक्ष असणारा, दयालू असणारा, भिषजी निरनुबंधे त्याच्यामध्ये देह रक्षाम निषेव्य देहाच्या रक्षणाच्या संदर्भामध्ये भिषजी म्हणजे काय तर योग्य पद्धतीने तिथे आपण काम करणं या अर्थाने. भवती विपुल तेज हा असा जो आहे तर तो कसा होतो तर विपुल तेज म्हणजे तेजस्वी, स्वास्थ्य कीर्ती प्रभाव हा स्वस्थ म्हणजे आरोग्य त्याचं उत्तम असतं, कीर्ती त्याची वाढते, प्रभाव त्याचा वाढतो, स्वकुशल फलभोगी स्वतः कुशल राहतो, फलभोगी म्हणजे त्याचं जे काही आयुष्य आहे तर त्याच्यामध्ये उत्तम पद्धतीनं त्याचा भोग घेणं अशा पद्धतीने भूमिपाल हा चिरायू असा जो राजा असतो तो चिरायू होतो. आता इथे भूमिपाल हा याचा अर्थ राजा. सुरुवात जर बघितली आपण तर ती सुरुवात कशी होती तर सगळ्यात पहिली स्लाइड आपण बघूया. तो त्याच्यामध्ये राजगृहासने प्राणाचार्यम निवेशयेत. म्हणजे हे सगळं सुरुवात जी झालेली होती ती राजाच्या संदर्भात झालेली बरोबर. राजाने काय करावं प्राणाचार्य अशा वैद्याला आपल्या घराच्या जवळ राहायला जागा द्यावी किंवा राहून घ्यावं म्हणजे राहायला द्यावं. आणि असं जर का केलं तर काय होतं तर भवती विपुल तेज हा स्वस्थ कीर्ती प्रभाव हा स्वकुशल फलभोगी भूमिपाल हा चिरायू असा जो भूमिपाल किंवा असा जो राजा आहे तर तो चिरायू होतो. आणि हा कसा तर भिषजी निरनुबंधम देह रक्षाम निवेश्य म्हणजे काय तर देह रक्षणाचं काम पूर्णपणे जो आपला वैद्य आहे भिषज आहे त्याच्यावरती सोपवून इतकं त्यांनी विश्वास ठेवावा या अर्थाने आलेला आहे. आपण म्हणतो ना की रुग्ण कसा असावा तर आढ्यरोगी भिषक वश्यो ज्ञापकच तत्ववानपे तर भिषक वश्य ह्याचाच अर्थ असा की भिषजी निरनुबंधम देह रक्षाम निवेश्य म्हणजे देहाच्या रक्षणाचं काम भिषजावरती पूर्णपणे सोडून याचा अर्थ
इथे आलेले आहेत की निरनुबंध, म्हणजे त्याला अनुबंध कसले घालेल, मला तू हेच खायला दे, मला असंच कर, मला असंच सांग, असं सांगणारा नाही. मग कसं की तू जे सांगशील भिषज जसा सांगेल, वैद्य जसा सांगेल त्याप्रमाणे आहार विहार आणि ब्रह्मचर्य ठेवणारा असा जो राजा असेल तर तो भवती विपुल तेजः स्वस्त कीर्ती प्रभावः स्वकुशल फलभोगी भूमिपालः चिरायू अशा पद्धतीने होतो. सो ह्या पद्धतीने आपण इथे बघितलं की 7व्या अध्यायाची सुरुवात सुद्धा राजापासून झालेली आहे आणि 7व्या अध्यायाचा एंड सुद्धा राजापर्यंत झालेला आहे. तर आपलं आयुष्य राजाप्रमाणे ज्याला ज्याला जगायचं आहे तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींचं पालन करावं. आता आपण इथे बघतो की विष जे आहे ते राजाला विशेष करून मुद्दामून बऱ्याच वेळेला देण्याची शक्यता आहे. पण आपण जे आताच्या काळामध्ये बघतो तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे प्रिझर्वेटिव्हज किंवा वेगवेगळे ॲडेड फूड कलर्स किंवा प्लास्टिकचं पॅकिंग, कोटिंग त्याच्यानंतर काही वेळेला स्टिकी फूड होऊ नये म्हणून त्याला प्लास्टिकचं कोटिंग करणं किंवा इतर ज्या काही अशा अॅल्युमिनियमची वगैरे फॉइल भांडी वगैरे वापरणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, तर त्या सुद्धा कुठेतरी विषाकडे अन्नाला घेऊन जाणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आत्ताच्या काळामध्ये आपण करायला हवा आणि ह्या दृष्टीने हा अध्याय खूप महत्वाचा राहतो. सो इथे अन्नरक्षा विधी हा अध्याय आपला होतो आणि मग त्याच्यानंतर मात्राशीती अध्याय जो आहे तर त्याचा आपण एक श्लोक वाचून आज थांबूया आणि काही शंका असतील तर त्या आपण घेऊया. ओके, तर पहिला श्लोक करूयात, मला असं वाटतं, हरकत नाही ना. ओके, सो इथे इति सूत्रस्थाने सप्तमोऽध्यायः. त्याच्यानंतर आता 8वा अध्याय. अर्थातो मात्राशीतीयम् अध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहु रात्रेयादयो महर्षयः. आता इथेपर्यंत आपण अन्न रक्षाविधी बघितला आणि हा सगळा बघितल्यानंतर आता काय आपण बघणार आहोत तर मात्राशीतीय म्हणजे अशीतीय. अशन म्हणजे खाणं, अशीतीय कशा पद्धतीने खावं, मात्रेमध्ये कसं खावं हे बघण्यासाठी जो सांगितलाय तो मात्राशीतीय अध्याय. ओके, मग मात्राशीतीयाचा एक श्लोक पहिला घेऊयात फक्त. मात्राशी सर्व कालम स्यात् मात्रा यज्ञे प्रवर्तिका मात्रां द्रव्याण्यपेक्षन्ते गुरुण्यपी लघुन्यपी. आपण हे बघितलं की हा अध्याय आपण पाठांतराला दिलेला कुठे काहीतरी मला वाटतं 54 वगैरे श्लोक आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळं 5 एप्रिल अशी लास्ट डेट दिलेली आहे पाठांतराची आणि माझा विचार आहे की सगळ्यांची एक स्पर्धा घ्यावी म्हणजे त्या निमित्ताने पाठांतर होईल. तर सगळ्यांनी पाठांतराला सुरुवात करावी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे. आणि हा 8वा अध्याय बऱ्याच वेळेला ना पाठ केला जात नाही, परंतु बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी या अध्यायामध्ये आहेत. तर असं लक्षात येतं. तर म्हणून हा अध्याय सगळ्यांनी पाठ करावा असं आहे. तर 5 एप्रिल पर्यंतचा वेळ आहे आणि जे जे आपल्या ह्याच्यावरती टेलिग्रामच्या चॅनेलवरती आहेत तर त्यांनी हे ऐकलं असेलच आणि जे नाही आहेत तर त्यांनी आज टेलिग्रामची लिंक टाकायला सांगते, तर त्याच्यामध्ये जॉइन करा सो दॅट तुम्हाला ते ऑडिओ फाइल्स मिळून जाते. ओके, सो मात्राशी सर्व कालमस्यात्. सर्व काल म्हणजे काय, नेहमी. सर्व कालम मात्राशी स्यात्. अर्ध्या चरणामध्ये एक महत्वाचं सूत्र इथे झालंय. म्हणजे काय, सर्व काल नेहमी मात्राशी योग्य मात्रेमध्येच खावे. मग ही मात्रा म्हणजे कुठली तर गुरु लघु आहार कसा आहे त्याच्यानुसार, तुमचा अग्नी कसा आहे त्याच्यानुसार ती मात्रा ठरेल. मग ही मात्राशी सर्व कालम स्यात्. का, त्याचं पुन्हा लगेच असतं ना, म्हणजे आम्ही सायन्सचे स्टुडंट आहोत तर आम्हाला का कळल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही. मात्रा यज्ञेत प्रवर्तिका, याचं कारण असं आहे की मात्रा ही अग्नेहे प्रवर्तिका. ही मात्राच ठरवणार आहे की ती अग्नीचं प्रवर्तन करणार आहे की नाही करणार आहे. मग ह्याचा संबंध काय, तर आपण संसर्जन क्रम बघितलेला असतो. तर संसर्जन क्रमामध्ये विशेषत्वाने आपण बघतो की यथानुरग्निस्तृणगोमयादे संदुक्षमाणो भवति क्रमेण महान स्थिर सर्व पचस्तथेव शुद्धस्य पेयादिभिरंतिरग्ने. म्हणजेच काय, तर जसा छोटा अग्नी आहे त्याला छोटं छोटं आहार आपण दिला, म्हणजे जसं छोटीशी ठिणगी आहे तर तिथे गवताच्या काड्या वगैरे घातल्या तर ती योग्य मात्रा लघु आणि मात्रा कमी असं असल्यामुळं तो हळूहळू वाढत जाईल. यथा अणु अग्निही तृण गोमयाद्यैहि संदुक्षमाणः भवति क्रमेण. हळूहळू हळू क्रमाने तो वाढत जातो. तर त्या छोट्याशा ठिणगीवरती गोमयच आहे हा, परंतु एकदम एवढा असा मोठा गोमयाचा आपण हे ठेवला त्याच्यात तर ते पेटणार नाहीये, बरोबर.
योग्य मात्रेमध्ये घ्यायला पाहिजे. मग त्याचे छोटे छोटे तुकडे घालून कडेने घाला, मग त्याला थोडंसं वारं घाला की मग तो अग्नी आहे तो पेटेल. म्हणजेच काय, तर मात्रा ही अग्नेहे प्रवर्तिका. मात्रा योग्य मात्रा असेल तर ती अग्नीचं प्रवर्तन करणारी अशी आहे. म्हणजेच योग्य मात्रेमध्ये जर घेतलं ना तर शरीरातला अग्नी सुद्धा प्रवर्तित होईल, प्रवृद्ध होईल आणि त्याच्यामुळे तो पचवण्याच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावेल. मात्राम द्रव्याणी अपेक्षन्ते. आता द्रव्य कुठलं आहे त्याच्यानुसार त्याची मात्रा ठरेल. मग आता अग्नी आहे, ठिणगी आहे, त्याला गवत आपल्याला पण घालतोय समजा तर गवताच्या काड्या जरा एक 4-5 जास्त गेल्या ना तर बिघडणार नाहीये. परंतु गौरी एकदम मोठी टाकली तर बिघडणार आहे. किंवा कोळसाच आपल्याला घालायचा आहे, पण कोळसा एकदम मोठा टाकला तरी बिघडणार आहे. म्हणजे ते द्रव्य त्याची जात म्हणण्यापेक्षा त्याचे गुणधर्म कोणते आहेत तर त्याच्यावरती ह्या गोष्टी राहणार आहेत. आणि म्हणून महत्वाची गोष्ट अशी की मात्रा द्रव्याणी अपेक्षन्ते. म्हणजे ते द्रव्य कुठलं आहे, म्हणजे तुम्ही काय घालताय त्या अग्नीमध्ये त्याच्यावरती गुरुनी अपि लघुनी अपि. गुरु सुद्धा द्रव्यांची आणि लघु सुद्धा द्रव्यांची तुमची द्रव्य कुठलं आहे तर त्याच्यावरती त्या मात्रेचा संबंध जसा आहे तसंच द्रव्याचा सुद्धा संबंध आहे. या दृष्टीने मात्राशी सर्व कालमसात नेहमी योग्य मात्रेतच खावे. मात्रा ही अग्नेहे प्रवर्तिका. मात्रा ही अग्नीची प्रवर्तक आहे, अग्नीला वाढवणारी आहे. मात्रा द्रव्याणी अपेक्षन्ते. मग ही मात्रा कशावरती तुम्ही ठरवाल तर द्रव्यावरती ठरवायला पाहिजे. आणि हे द्रव्य कसं तर गुरु द्रव्य किंवा लघु द्रव्य ह्याच्यावरती ही मात्रा कशी आहे ते अवलंबून राहील. गुरूणाम अर्ध सौहित्यम लघूनाम न अतितृप्तता मात्रा प्रमाणम निर्दिष्टम सुखम यावत विजीर्यति अवजीर्यति किंवा विजीर्यते. गुरुणाम अर्ध सौहित्यम. गुरु पदार्थ असतील तर अर्ध सौहित्य. सौहित्य म्हणजे एकदम तुडुंब पोट भरणं याला सौहित्य म्हणतात. उदराची पूर्वरूप आहेत ना त्याच्यामध्ये आलेलं आहे सौहित्यम सहतेनच. म्हणजे एकदम जास्त जड खाल्लं ना की त्याला ते सहनच होत नाही, अनइझी व्हायला लागतं. ते उदराचं पूर्वरूप म्हणून आलंय. सौहित्यम सहतेनच. इथे कसं आहे की अर्ध सौहित्यम म्हणजे काय, गुरुद्रव्य जर खायचं असेल ना तर भुकेच्या अर्धच खायला पाहिजे. म्हणजे बका एकदम नाही खायचंय. मग काय तर तुम्हाला एक पोटामध्ये एक शांतता आली, तृप्ती आली, तिथे थांबायचं. आणि लघु नाम न अतितृप्तता. लघु जर का द्रव्य असेल ना तर अगदी तुडुंब पोट भरेपर्यंत खाल्लं तरी चालणार आहे. मग लघुद्रव्य म्हणजे कुठलं तर साळीच्या लाह्या एक उत्तम आपण ह्याच्यामध्ये सांगत असतो की साळीच्या लाह्या ज्या आहेत त्या उत्तम पथ्यकर म्हणून आहेत. तसंच मुगाचं सूप की अगदी पोट भरेपर्यंत घेतलं मुगाचं सूप तरी सुद्धा चालणार आहे. लघुनाम न अतितृप्तता. मात्रा म्हणजे न अतितृप्तता याचा अर्थ असा की अगदी पोटभर. याचा अर्थ सुद्धा असा की न अतितृप्तता. अतितृप्ती नाही व्हायला पाहिजे बरं का, म्हणजे तृप्त व्हायला पाहिजे पण अतितृप्ती नको. मग अतितृप्ती नको म्हणजे काय तर किंचित जागा ठेवून. म्हणजे किती तर अन्नेन कुक्षौर्ध्वामे उशो पानैनैकं प्रपुरेत आश्रयं पवनादीनां चतुर्थम अवशेषत. आपल्या स्टमकचे 4 भाग समजायचे, त्यातले 2 भाग आहाराने, 1 भाग पाण्याने आणि 1/4 भाग आहे ना तो शिल्लक ठेवायचा. दॅट इज काय अतितृप्तता न या पद्धतीनं खायचा. म्हणजे थोडीशी जागा ठेवून थोडंसं खावं. बऱ्याच वेळेला ना पंक्तींमध्ये सावकाश जेवा असं सांगितलं जातं बरोबर. सावकाश जेवा म्हणजे काय तर अवकाश जेवा बरं का. म्हणजे असं म्हणजे अगदी दाबून नका खाऊ असा अर्थ आहे थोडक्यात पंक्तींमध्ये. अवकाश जेवा म्हणजे अवकाश म्हणजे थोडीशी जागा पोटात ठेवून जेवा नाहीतर त्रास होईल. तर म्हणून सावकाश जेवा. आपल्याला वाटतं हळूहळू जेवा, हळूहळू नाही. सावकाशचा अर्थ अवकाश असा आहे. तो लघुनाम न अतितृप्तता. अगदी हलकं जरी खात असेल ना तरी अगदी तुडुंब अगदी घशात घातलं की बोटची जिलबी बाहेर येईल एवढं खाऊ नका. असं मात्रा प्रमाणम निर्दिष्टम. हे मात्रेचं प्रमाण जाणलं गेलं पाहिजे, समजून घ्यायला पाहिजे. सुखम यावत विजीर्यते. जोपर्यंत सुखाने त्याचं पचन होत नाही तर ती मात्रा योग्य समजून घ्यायची. म्हणजे काय तर आरामात सहज पचन होईल अशी मात्रा असली पाहिजे. सुखाने पचन होणं अशी गोष्ट महत्वाची आहे. सो म्हणून गुरुणाम अर्ध सौहित्यम लघुनाम न अतितृप्तता मात्रा प्रमाणम निर्दिष्टम सुखम यावत विजीर्यते. त्याच्यानंतरचा श्लोक वाचून थांबूयात आणि काही जर का शंका असतील तर घेऊयात. भोजनम हीन मात्रंतु न बलोपचयोजसे सर्वेषां वात रोगाणाम हेतुतांच प्रपद्यते. ठीक आहे, थांबूया आपण. शंका असतील तर ते विचारू शकता. कुणाला अनम्यूट व्हायचं असेल तर रेज हँड करा. जर ओरली विचारायचं असेल तरी हरकत नाही.
झालेला नाही. वैद्य समूह निःसंशयो भवती असं म्हणायला हरकत नाही. पण हो, याप्रमाणे आजचं वाचन झालेलं. मी एक 30-35 सेकंद थांबते. काय हे झालेलं असेल, काय म्हणतो, तुमच्या शंका काही लिहायच्या असतील तर तुम्ही लिहू शकता चॅट बॉक्स मध्ये. ओके, एक अर्धा मिनिट थांबूयात आपण. ठीक आहे, आज काही शंका दिसत नाहीये. ठीक आहे, मीच एक मोठी शंका तुम्हाला सांगते की सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती पाठांतराच्या बाबतीमधली. आज होमवर्क काही दिलेला नाहीये. होमवर्क मध्ये एकदा फक्त अन्नरक्षा जो अध्याय आहे तो पूर्ण वाचून काढा. मराठी, हिंदी, इंग्लिश किंवा संस्कृत कुठली जी तुमची आवडीची भाषा असेल त्याच्यामधनं. एवढाच होमवर्क आहे. तर वाचला असेल तर वाचला म्हणून तरी ऍटलिस्ट ग्रुपवरती टाका. जो सांगत असतो ना त्यालाही हुरूप येतो सांगायचा, जर लिहिलं तर तुम्ही. ओके, त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे पाठांतर चालू करा 8व्या अध्यायाचा. त्याच्यामध्ये जो आता आपण सुरुवात केलेला आहे, मात्राशी सर्व कालमसात मात्रा यज्ञ प्रवर्तिकावाला. तर 8वा अध्याय पाठांतराला सुरुवात करा आणि 5 एप्रिल पर्यंत अध्याय पाठवायला पाहिजे संपूर्ण. 54 श्लोक आहेत. अगदी रोज 2-3 श्लोक जरी झाले ना तरी आरामात पाठ होऊन जाईल. 26 तारीख आहे. परत भेटूयात आपण पुढच्या शुक्रवारी सेम 4 वाजता. ओके मॅडम, आरोग्य चर्चा आहे. आरोग्य चर्चेचा उद्याचा विषय जो आहे तो मेनोपॉज आणि आयुर्वेद असा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये आपण प्लांट सॅपलिंग आहेत त्याचे आपण हे काय रिझल्ट जे आहेत ते जाहीर करणार. ओके मॅडम, थांबूया. मॅडम नाही जात आपला आवाज. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले. तीर्थ माझे जुरले पायी कपणा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जय खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो. जो जय वांछील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू होता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी. वशी जो आदी पुरुषी अखंडिता. आणि ग्रंथ उपजविये विशेषी लोकी ये. दृष्टा दृष्ट विजय होवावे जे. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणेवरे ज्ञान देवो सुखिया झाला.